तर देशातील 100% भूमिगत आणि राज्यातील सर्वाधिक लांबीच्या आणि मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रो 3 मार्गिकेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जमिनीखाली सरासरी 21 मीटरवरून धावणाऱ्या या मार्गिकेमुळे केवळ मुंबईच नव्हे तर राज्याच्या वाहतुकीचं नवं पर्व सुरू होणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं या कंपनीनं उभारलेला हा पहिला टप्पा RAJVLR ते वांद्रे कुर्ला संकुल असा 12.69 किलोमीटर लांबीचा असेल आणि पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर रविवारपासून ही मार्गिका सुरू होईल। दुसरीकडे खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। कसबा बावडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण पार पडल्यानंतर राहुल गांधी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करतील। यानंतर संविधान संमेलन कोल्हापूर इथल्या हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे। या ठिकाणी ते 1200 निमंत्रितांसोबत विचारमंथन करणार आहेत। नागपुरातल्या LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत जोडल्या जाणाऱ्या 5.67 किलोमीटर डबल डेकर उड्डाणपुलाचं आज लोकार्पण होणार आहे। या पुलामुळे नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल। कामठीहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्यामुळे वेळेची आणि इंधनाची देखील बचत होणार आहे।